नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकलं असेल आता नॅन्सी म्हटली की आम्ही शिल्पारामनला आजीला घेऊन चाललोय. तोपर्यंत ही ऑटोमध्ये झोपली आणि हे जाताना दुपारचा टाईम असल्यामुळं तिला झोप लागली आणि नंतर आम्ही गेलो. मग नॅन्सीची आजी आली होती हैदराबादला. मग कुठं न्यायचं विचार करत करत आठवलं आणि ह्याच्या अगोदर पण तुम्हाला दाखवलं आम्ही गेलो शिल्पारामनला. तर ही शिल्पारामनच्या बाहेरचा व्ह्यू आहे. तुम्ही कोण हैदराबादमधून माझा व्हिडिओ बघत असाल तर सांगा, कोणी कधी गेलाय का तिथं बघायला. 1 डेसाठी खूप छान आणि सुंदर आहे आणि तिकीट पण काही जास्त नाही, 60 रुपये आहे. पूर्ण दिवस आपण सकाळी 6 पासून रात्री 10 पर्यंत फिरू शकतोय. एकदा आत गेलं का बाहेर यायचं काही टेन्शनच नाही. ही बघा गेटच्या पहिला सुरुवातीलाच आतमध्ये एंट्री केली का देवपूजा वगैरे केली आणि ह्या वेलकमच्या 2 बायका आहेत. नंतर एका साईडला गार्डन आहे, दुसऱ्या साईडला खूप सुंदर असं झोपडी टाईप केलं आहे आणि त्याच्यामध्ये स्टॉल लागलेत. ही नॅन्सीचं पप्पा आणि ही नॅन्सीची आजी आहे. नॅन्सीची आजी हैदराबादला माझ्याबरोबर मी आता गावी गेल्यावर आल्या होत्या. म्हटलं चला थोडंसं बाहेर फिरवून आणूया. आणि ही गुलाबाची फुलं किती सुंदर उमललेत बघा. तिथं गेलं म्हणजे शिल्पारामनमध्ये असं वाटतं की घरी रिटर्न यायलाच नको, एवढा सुंदर व्ह्यू आहे तिथं. शॉपिंगसाठी आहे, गार्डन आहे, बसायसाठी सगळी सोय वगैरे आहे, खाण्यापिण्याचं. नॅन्सीच्या आजीला म्हटलं चला आपल्या दोघीचं फोटो काढू. अगोदर फोटो काढून घेतला आणि निघालो. तर हे बघा दगडाच्या बेंडकोळ्या आहेत तिथं. खूप सुंदर कुसर आहे. आणि इथं बघा हे काय आहे तर ही लोहाराचं आहे, लोहाराचा भाता आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट ही आहे ती आपलं बाहुल्या वगैरे नसतात का, नंतर ही शेतातले बायका काम करते ती. नंतर ना मग नॅन्सीच्या पप्पाला म्हटलं तिथे उभा राहावा, काढूया आपण फोटो. खोऱ्या वगैरे घेतले. त्याच्यानंतर रांगोळी काढणारी बाई होती तिथं. ते नंतर ही लोहाराचा भाता. त्याच्यानंतर इथं कटिंगवाला आहे. नॅन्सीचं पप्पा म्हणतात खरोखर कटिंग करायला बसल्यासारखं दिसते. त्याच्यानंतर ती आपल्या इकडं बाहुल्या वगैरे घराला बांधते दृष्ट लागून, ते होतं. त्याच्यानंतर ही सुताराचं काम होतं. त्याला किती सुंदर झोपडी वगैरे केली बघा. आणि त्याच्यानंतर ही कंदील खूप दिवसांनी बघायला मी लहान असताना होता घरी, आत्ता कोणाच्या घरी वगैरे नाहीच. त्याच्यानंतर ही तुळशीला घालणारी पाण्याची बाई. सासूबाईंना म्हणलं तिथं फोटो करा. त्याच्यानंतर स्वयंपाक करणारी ही बाई आणि हे घरातली बाकीची कामं करते. ती स्वयंपाक करते आणि ही बाकीची कामं करते. खूप सुंदर तिथं बनवलेत मूर्त्या वगैरे. आणि इथं बघा तुम्हाला माहिती आहे का ह्याला काय म्हणता, वा बघते ती डोक्यात वा झालेल्या. आणि ही शेळी, आमची सासूबाई म्हणते गावाकडं पाठव शेळी. आणि ही उकळात मुसळात कुटणाऱ्या बायका, नंतर मागायला येणाऱ्या वगैरे तिथं होत्या. आणि ही सोनार वगैरे आहे तिथं. सोनारानंतर मग इथं पण खंदील होता. आणि इथं आठवडे बाजार भरला आहे. आठवडे बाजाराच्या तिथं पोपट होता भविष्यवाणी पाहणारा. इथं भविष्यवाणी कशी पाहतात पोपटाकडून. खूप जुन्या आठवणी आहेत. पहिलं गावाकडं बघायला मिळतात, आत्ता कुठंच नाही. लसूण, बटाटे, कांदे, टोमॅटो सगळं विकायला बसणाऱ्या बायका. विलेजचा बाजार आहे छोटासा, आतमध्ये आहे पण ती जास्त झूम करून ही केल्यानंतर दिसत नाही. आणि त्याच्यानंतर सकाळी नंदीवाला वगैरे येतो. ती नंदीवाला म्हटलं चला जरा काहीतरी आपल्या इकडची जुनी आठवण आहे, फोटो काढूया. त्याच्यानंतर म्हणजे भूतबाधा करणारे वगैरे, करणी करणारे म्हणायचे पहिले. ती कसं गुहेत राहायचे आतमध्ये, ती असं बाहेर नसायचे. ती सगळं आतमध्ये ही देखावा आहे. नॅन्सी म्हणायची ही मम्मा कशाचं आहे, हे काय आहे. ती घाबरायची भूत म्हणून. ती शिंग वगैरे शेंगा तसलं घराला बांधतात, भोपळा कवळ वगैरे म्हणतात. ती सगळं म्हणजे जुन्या पद्धतीचं सगळं केलं आहे. एवढं खूप सुंदर बघण्यासाठी टाईम पाहिजे फक्त. 1 दिवस पुरतच नाही, पण 1 डेसाठी खूप छान आहे. तुम्ही कोण बघणार असाल तर बघू शकताय, खूप सुंदर आहे. आणि ती काय म्हणायचं कवटे माकड वगैरे ही तसलं दावं वगैरे काय काय होतं. सगळं जुनं ते सोनं. ही बाहेर देवी वगैरे होती, ह्यांच्या इकडच्या त्या देव्या आहेत. ही हैदराबाद साईडच्या, काय नाव माहीत नाही. ही बाई भिंतीवरती रांगोळी वगैरे काढते. ही बैल जोडी. त्याच्यानंतर ही बाळ घेऊन आली आहे शेतात जेवण द्यायला. नॅन्सीच्या पप्पांना ही छान वाटलं म्हणून म्हटलं माझा एक फोटो मार इथं. आणि त्याच्यानंतर इथं होतं मग कुंभार. नंतर जात्यावर दळते बाई, पाकडते. नंतर सकाळचा पेपर वाचतात आजोबा. ही 2 जण नातवंड खेळ खेळतात सकाळी.
नंतर मग सासूबाईंना म्हणलं ही तर छान आहे, आप्पा काय आला नाही तर तुमच्या एकट्यांचा तर असा फोटो काढूया, चला शेतात चाललेलं. त्यांचा फोटो काढून घेतला का नॅन्सी म्हणली माझा पण काढायचा आहे. मग नंतर त्यांचा परत नृत्य करणाऱ्या बाईबरोबर त्यांचा काढला. त्याच्यानंतर नॅन्सी म्हटली माझा काढायचा. मग आपल्या लेकीचा तर काढलाच पाहिजे. ते नॅन्सीचा काढून घेतल्यानंतर म्हटलं मी काय केलं आहे, मग माझा पण काढा. मग आम्ही तिघींनी तिथं फोटो सेशन केलं आणि त्यानंतर तिथून आम्ही निघालो. नॅन्सीला पण जेवढं मम्माने आजीने केलं आहे तेवढं तिला काढायला पाहिजे होतं. नॅन्सीचा पप्पा इथं जोक मारत होता, असं कर तसं कर, तशी दिसते अशी म्हणून मी स्माईल देत होती. त्याच्यानंतर निघालो पुढं जरा. चालून चालून खूप पाय दुखतात, पण फिरायला खूप सुंदर आहे. असं निसर्गरम्य वातावरण आहे, ऊन वगैरे लागत नाही. ही पोतराज वगैरे आहेत बघ, देवाचं मंदिर वगैरे. त्याच्यानंतर बसून म्हटलं आपल्या सगळ्यांचा असं एकत्र फोटो काढूया. मग तिथं बोटिंगच्या शेजारी बसून आमचं सगळ्यांचं असं फोटो सेशन केलं. नॅन्सीला काय फोटो काढायला आवडत नव्हतं, का तर तिला खायला काय तर पाहिजे होतं, म्हणून ती काय फोटो काढायला एवढी इंटरेस्टेड नव्हती. कधी तर मध्ये आधी येत होती. नॅन्सीचा गॉगल आजीनं घातला म्हणून नॅन्सी रडायला लागली. आणि मग पप्पांना म्हणली मी याच्यावरून चालती, पप्पा हेल्प करा. पप्पांनी काय लेकीचा लाड पुरवला. हे इथं बोटिंगचं वगैरे होतं, बोटिंग करायचं होतं, पण बाजूला सगळीकडे फिरून येण्यात आम्हाला वेळ झाला आणि बोटिंग करायला टाईमच नाही भेटला. नॅन्सी पुन्हा ह्या वेळेस रागाला गेली होती, रडत होती, मला बोटिंग करायला वगैरे नेलं नाही. बघा ही किती छान झोपड्या वगैरे आहेत, असं वाळवंटात वगैरे गेल्यासारखं वाटते. पण आणि थंड पण आहे, वाळवंट पण म्हणता येणार नाही काय, थंड खूप आहे तिथं फिरायला. दिवसभर ऊन वगैरे काय लागत नाही. आम्ही दोघी सासू सुना. मग सासूबाईंना सांगत होती ही सगळं शिल्पारामन आपलंच आहे, असा जोक केला. तोपर्यंत एरोप्लेन चाललं वरून आणि तिथं थोडंसं ते पाणी होतं, त्या पाण्यामध्ये बदक वगैरे होतं. मग नॅन्सीला दाखवलं डक वगैरे तिथं, नॅन्सीनं बघितलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही अजून थोडंसं पुढं, खूप फिरासारखं 2-3 किलोमीटर आहे. चालून चालून पाय दुखतेत, नको वाटते. ह्याच्या अगोदर मी गेली होती पण निम्मा अर्धच केलं होतं. आणि ह्या वेळेस जरा सगळं फिरलं. सासूबाई आलेत म्हटलं सगळं दाखवावं, कारण आपण काय कधी पण मध्ये आधी जाऊन बघून येऊ शकतोय. आणि ही माझी पर्स बघा, मला माझ्या मम्मीने ही पर्स घेऊन आली होती. त्याच्यानंतर नॅन्सीचं चालून चालून पाय दुखायला लागलं. मग काय पप्पानी लाड पुरवले, पोरीला घेतलं काकाला उचलून आणि मग चालत निघाले. त्याच्यानंतर इथं पाण्याचा व्ह्यू पाहायला आम्ही दोघीजण थांबलो. तर हा होता आपल्या शिल्पारामनमधला पार्ट फर्स्ट. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. पार्ट 2 लवकरच येईल.